तर शिव सकाळ मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे। आज आम्ही सुधागड पाली येथे जो सरसगड आहे तिकडे निघालो। तर आमचा जो प्रतिष्ठान आहे श्री मद्राई गिरो प्रतिष्ठान, तर आम्ही आज इथे स्वच्छता मोहीम आणि अभ्यास मोहीम ही आज ठेवले आहे। चला मी डायरेक्ट तुम्हाला बाईकवर भेटतो, खूप टाइम झालेला आहे आणि आमचे सगळे सवंगडी, आमचे सगळे मावले वाट बघत आहेत तिकडे। तुम्हाला डायरेक्ट बाईकवर भेटतो, तर चला। सर आप ब्लॉगर? हाँ, यूट्यूब पे आपका चैनल है? चैनल है। क्या नाम है सर? चैनल का नाम है, देखिए ये चैनल का नाम है। चलो निकल दे। थैंक यू। These my dollars make it hurt. These my dollars make it hurt. तर मित्रांनो, आम्ही आता पालीमध्ये आहोत। आता इथून आम्ही सरसगडकडे निघालो। त्यांची रॅम भाऊ, आपली माऊले एकदम जबरदस्त वाटते। आज पाऊस पण मस्त आहे, चांगला आहे। तर बघूया वरती काय कसं काय। बऱ्याच वर्षातून आलेलो आहे, काहीतरी 5 ते 6 वर्षापूर्वी आलो होतो। त्याच्यानंतर आज मुहूर्त लागला आहे, मोहीम लागली। आता आमची मोहीम आहे स्वच्छता मोहीम आणि अभ्यास मोहीम आहे। तर ती कंप्लीट करून आम्ही निघणार आहोत। चला बघूया, भेटूया डायरेक्ट पुढं वरती गडाकडे। चला मित्रांनो, गड चालवायला सुरुवात केलेली आम्ही इथून। तर आमचे सवंगडी बघा, सवंगडी थांबलेत, अजून आपले बाकी माणसं येत आहेत मागून। तर चला आता वरती गेल्यानंतर चालू करतो। हे आपले साहिल पटवाळ अंबरनाथ। हां, परंतु त्यांचं नावाने बोलतो। आता पोचलोय, एक 15-20 मिनिटाचा रोड राहिलाय। दिसते का ना माहीत नाही, धुका आलाय।
नाही सरसगड आणि ही आमची सवंगडी बघा. जय शिवराय. जय शिवराय. तर चला आता डायरेक्ट तो टप्प्यावर भेटतो मी तुम्हाला. तर मित्रांनो आता इथून आपण ज्या मेन पायऱ्या आहेत त्या चालू झालेल्या आहेत. आता चला आपण जाऊया पायऱ्यावर. स्टेप किती आहे पूर्ण माझं स्टेप तुम्हाला चिकट झालेलं आहे इथं. ॲक्च्युली ॲडिट करायला लागेल इथं. चिकट झालेलं आहे सांभाळून जातो मी. बघू शकता इकडं पूर्ण आपली वरती आहे वरती गेलेली पूर्ण मस्त बघा जबरदस्त आहे पूर्ण खाली पाली. चला चढते वरती. या पायऱ्यात मित्रांनो जबरदस्त पायऱ्या केलेल्या आहेत. फक्त इथे येते जरा सांभाळून कारण चिकट झालेलं आहे पाऊस खूप असल्यामुळे. शक्यतो पावसामध्ये येणं टाळा इथे कारण चिकट आहे. आणि आलात ग्रुपने तर इथं दोरखंड वगैरे घेऊन या त्याच्यामुळे सेफलीवरती जाता येईल. हे आमचे योगेश साहेब आमचे बंधू मित्र. तर तुम्हाला दाखवतो आम्ही आलेलो आहेत. तर बघा हे असं रस्सी वगैरे घेऊन आलेलं
तर ही रस्सी थोडी सेफ राहते, कारण बऱ्याच जणांना जमत नाही आणि ही स्टेप एकदम खडी चढण एकदम. आणि याच्यामध्ये बघा हे चिकट झालेलं आहे. शक्यतो पाऊस चालू असेल तर इथं येणं टाळा. थोडा ऊन वगैरे असेल तर या. आपलं गड आहे. आता माझा पाय स्लिप झालेला आहे मित्रांनो. हे बघा हे आमचे मयूर हाय पण करतायत. चला ही अशी मदत लागते इथे यायला. आपला दरवाजा ते आपले सगळे सवंगडी. तुमचं काय पिशवी आहे का बघा. हे आपले दुसरे ब्लॉगर. आता हा मेन दरवाजा चालू झालेला आहे इथून स्टार्ट. बघा हा बुरुज आपला. आणि खाली स्टेप बघू शकता मित्रांनो तुम्ही. एकदम खडी एकदम स्टेप खतरनाक आहे. इथनं उडी मारलेली डायरेक्ट खाली. खालून डायरेक्ट ढगात. हा जो चोर दरवाजा आहे हा शोधून काढलेला आहे. पहिले जर तुम्ही आला असता तर ही पूर्ण माती आहे ना, पूर्ण मातीच्या ढिगाऱ्याखाली होता. काहीच दिसत नव्हतं. फक्त ही छोटीशी भिंत आहे ना बाजूने, आता जशी भिंत तशी फक्त भिंत दिसत होती. आणि आज हा त्यांनी जो दरवाजा आहे पूर्ण 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 मोकळा केलेला आहे. म्हणजे कित्येक वर्ष हा जो दरवाजा आहे पूर्ण मातीच्या ढिगाऱ्याखाली होता. वाट असायची, लपवलेली वाट असायची, जेणेकरून आपण त्या ठिकाणाहून सुखरूप बाहेर पडू शकतो. त्यासाठी हे चोर दरवाजे अशाच ठिकाणी बनवले जायचे जे की कोणालाही दिसू नये, शत्रूला दिसू नये. आणि ज्याच्यापासून बाहेर पडतो ही जी वाट असते ही वेगळ्याच ठिकाणी उतरली जाते. जो वाघ दरवाजा, रायगडाला बऱ्याच वेळा आपण गेलो. वाघ दरवाजा जो आहे, वाघ दरवाजाची वाट आहे ती तशीच आहे. तो पण चोर दरवाजा म्हणूनच वापर केला आहे. ज्यावेळी रायगड पडला तेव्हा राजाराम महाराजांना कैराने साहेबांनी पळून जाण्यासाठी त्याच वाघ दरवाजाचा उपयोग केला होता. त्यांना पाठीतून खाली उतरवलं होतं. तसाच हा चोर दरवाजा आहे. तर हा ज्यांना जायचं आहे, थोडीशी निसरडी वाट आहे, थोडं सांभाळून जा. फक्त जास्त वेळ घेऊ नका, जाऊन बघून या. दुसऱ्या दुर्गाची गोष्ट द्यायची आहे. हा जो दुर्गा आहे ना साधा नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामधून अभ्यास करण्यासारखे आहे. कारण की हा जो बनवला आहे हा बहमनी काळापासून आहे. म्हणजे इसवी सन 200 ते 300च्या शतकापासून चालू आहे. दुसऱ्या गोष्टी इथं मुख्यत्व बघण्यासारखी अशी आहे की हा दगड बघा तुम्ही. आपला जो सह्याद्री आहे हा कशापासून बनला आहे तर बेसाल्ट खडकापासून. बरोबर आहे. आणि ह्याची जी निर्मिती आहे ही 35 लाख वर्ष आधीपासून झालेली आहे. लाव्हारस जेव्हा आला तेव्हा लाव्हारस थंड जसा होत गेला तसं त्याचा काय होत गेला, खडक 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 बन गेला. तुम्ही आता बघायचं तुम्हाला बरेच टप्पे दिसतील. पहिला लाव्हारस आला तो थंड झाला, त्याचा दुसरा लाव्हारस आला तो थंड झाला, तिसरा आला. तुम्हाला टप्पे दिसत आहेत बघा. हे पहिल्यापासून आहे. तर 35 लाख वर्षापासून त्याच्यानंतर आपल्या सह्याद्रीची उत्पत्ती झालेली आहे. आणि हा बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला उत्तम उदाहरण ह्याच्यामुळे दिसते. हा जो पूर्ण तुम्ही बाजूने पण बघितला सगळं उदाहरणामध्ये आला तर तुम्हाला पूर्ण पांढरं 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 दिसतं. तर हा लाव्हारसाचं एक उत्तम उदाहरण आहे. ज्यांना दरवाजा बघायचं आहे त्यांनी जाऊन या. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तर मित्रांनो हा नुकताच दरवाजा ओपन केलेला आहे. हा पूर्ण मातीमध्ये होता. तर ज्या संस्थेने हा ओपन केलेला मी त्यांचा बॅनर दाखवतोय तुम्हाला.
हा इकडे आलो. तुम्हाला आतमध्ये घेऊन जातोय ह्याच्यामध्ये. आपण आता माचीवर आहोत. चोर दरवाजा पाहिला, त्याच्या समोरच हा जो तुम्हाला एक छोटीशी रूम दिसते, त्या बोर्डवरती नाव लिहिलेलं आहे की शस्त्रागार आहे. ह्याचा अर्थ काय की ह्याच्यामध्ये शस्त्र ठेवली जायची. परंतु काही इतिहास अभ्यासकांनी किंवा इतिहासाला जोड असेल अशा पद्धतीने त्यांनी उदाहरणं दिली आहेत की हा जो आहे हा शस्त्रागार नाही आहे. कारण की शस्त्रागार हा कधीच जायच्या याच्या वाटेवरती नसतो. शस्त्रागार हा थोडासा आतल्या बाजूला असतो, लपून ठेवलेला जागा असतो. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही आता हे जे लोक आहेत आतमध्ये, त्यांनी बघा तिथे तुम्हाला छोटंसं नाही का दगड आहे, कातलाला कातलंय आणि त्याच्या आतमध्ये एक नाही का खड्डा केलेला आहे. बघून घ्या, सांगतो नंतर, सांगितल्यानंतर बघून घ्या. तर छोटासा खड्डा केलेला आहे. तर्क असा मानला जातोय किंवा कदाचित हेच खरं असू शकतं की हा शस्त्रागार नसून इथे कैद्यांना कैद करून ठेवण्यासाठी जागा असावी. समजा तिथे सचिन भाऊ जा आणि हात वरती करा, त्याला दोन्ही बाजूने धरा समोर बघून बघा, म्हणजे त्यांना बेड्या बांधल्या आणि त्याला असं लटकून ठेवण्यासाठी अशा पद्धतीचं ती रचना आहे. त्याच्यामुळे हा शस्त्रागार नाही तर हा कैद्यांसाठी राहण्यासाठी किंवा त्या कैद्यांना कैद करण्यासाठी ठेवलेली जागा आहे. दुसरी गोष्ट, जर शस्त्रागार आहे तर इकडे जर शस्त्रागार असतं तर इथे ही जागा दिसते तुम्हाला की दिवा किंवा नाही का पणती वगैरे हे ठेवण्यासाठी जागा केलेली आहे. जर शस्त्रागार असतं तिथे अशा प्रकारचं प्रयोजन नसतं किंवा अशा पद्धतीची कुठलीही रचना केलेली नसते. त्याच्यामुळे हा कैदखानाच आहे. ह्या ज्या वास्तू आहेत त्यांच्यावरून आपल्याला समजून येतं की हा कैदखाना असेल. तुम्ही जरा बघून घ्या हे सगळ्यांनी. हा जो दुर्गा आहे हा बहमनी काळापासून आहे, हे तुम्हाला आधीच सांगितलं. खूप म्हणजे खूप जास्त जुना हा जो दुर्गा आहे. ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहेत ज्या की लपलेल्या आहेत, बऱ्याच लोकांना माहीत नाहीत. खूप लोक येतात, बघतात, टाके बघतात, वाडे बघतात, दरवाजा बघतात आणि निघून जातात. पण काही अशा गोष्टी दडल्यात ना तर तुम्हाला अजून तुमच्या डोळ्याने सुद्धा दिसत नसतील. तर काही गोष्टी अशा आहेत इथे की व्यापारी जे असायचे इथले, जे जायचे ॲक्च्युली पहिले तेव्हा सुद्धा व्यापारामध्ये ते ठाणं असायचं एक थांबण्यासाठी. तर हा जर तुम्ही नीट बघितलं तिथे बाजूला, हा जर बघितला, हे नीट बघा, हे नक्षीकाम आहे, हे पुसट आहे सर्व, हे कोणालाच माहीत नाही, बऱ्याच लोकांना माहीत नाही. हा जो आहे ना हा पूर्ण नक्षीकाम केलेला आहे. ह्याच्यामध्ये असं दर्शवण्यात आलेलं आहे की एक व्यापारी आहेत जे की सगळा लवाजमा घेऊन ते घेऊन चाललेले आहेत. आणि हा जो आहे हा बेड आहे बघा, हा जो आहे हा बेड आहे, त्याच्यावरती डोकं ठेवून झोपण्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे. ठीक आहे, हे बघा, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या, आता नीट बघून घ्या. दुसरी गोष्ट, इथे जर पाहिलं तर ही सतीशिळा आहे. ही जी आहे सतीशिळा आहे, ज्यांना दिसत आहे त्यांनी इकडे मग कट टेस्ट करायला लागेल. सर्वांनी बघायला या, नीट लक्ष द्या. ही जी आहे ही सतीशिळा आहे. सतीशिळा आणि विरगळी, विरगळ सर्वांना माहिती आहे. विरगळ म्हणजे काय असतं, ही कानडी शब्द आहे. विरकल असा शब्द होता, हा कानडी शब्द होता जो की कर्नाटकामधून आलाय. विरगळी सर्वात जास्त जे बनवलं जायच्या ते असायच्या कुठे, कर्नाटकामध्ये, आणि त्यांच्याकडून आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याचा अपभ्रंश होऊन पुढे झाला की विरगळ. ठीक आहे, विरगळ म्हणजे काय, एखादा वीराला जर एखाद्या युद्धामध्ये मरण आलं तर त्याची जो युद्ध झालेला आहे त्याला अमर होण्यासाठी किंवा ते दाखवण्यासाठी तो युद्ध प्रसंग ते विरगळीवरती दाखवला जातो, एका खडकावरती, त्याला विरगळ बोलतात. आणि ही जी आहे ही सतीशिळा आहे. सतीशिळा म्हणजे काय, समजा एखाद्या सरदाराचा किंवा एखाद्या राजाचं निधन झालं आणि त्या राजाचं निधन झाल्यानंतर
त्याची जी पत्नी असेल तीच त्या अग्नीमध्ये जेव्हा स्वतःला अग्नीमध्ये दहन करते स्वतःचं, तेव्हा त्या स्त्रीच्या नावाने सतीशिळा बनवली जाते. तर ही सतीशिळा आहे. हा जो आहे तुम्हाला हात दिसतोय हे बघा, हे बोट आहे, हा हात आहे. सतीशिळा ही अशाच पद्धतीची असते, हात असतात आणि बाजूला बांगड्या दिलेल्या असतात. ठीक आहे. हा इथे तुम्हाला सूर्य दिसतोय आणि इथे हा चंद्र आहे. हा चंद्र आहे, इथं सूर्य आहे. म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ह्या जी वीर स्त्री आहे, जिने स्वतःच्या नवऱ्याचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्या अग्नीमध्ये उडी घेतली, तेव्हा तिचा हा जो चंद्र आणि सूर्य असेपर्यंत तिची जी कीर्ती आहे, तिचं जे महती आहे ती तोपर्यंत राहणार आहे. अशा पद्धतीची ही वीरगळ आहे. अजून एक खूप महत्वाची गोष्ट आहे. पाणी द्या बॉटल. बरेच लोक सरसगडला येतात, बघतात आणि निघून जातात. आता इथे बघा, तुम्हाला एक ड्रॉइंग दिसेल. ही शिला कुठली आहे? हे दिसतंय तुम्हाला? हे बघा, अजून पुढे दाखवतो तुम्हाला. हे बघा, इकडे बघा, थोडं लांब सर्वांनी पाठीमागच्या पाणी घ्या जरा. अजून सरसगडावरती आहोत. सरसगडावरती काही अशा गोष्टी आहेत ज्या की खूप लोकांना माहीत नाहीयेत, त्याच दाखवण्याचा आणि त्याच उलगडण्याचा आपण प्रयत्न करतोय. इथे पाहिलं तर इथे आपल्या कलाकारांनी आताच्या काळामध्ये बनवलेल्या ह्या गोष्टी आहेत, पण त्याच्या आतल्या बाजूला पाहिलं तर तुम्हाला ह्या नक्षीकाम दिसेल आतमध्ये. हे बघा, इथे पण हा तुम्हाला पूर्ण नक्षीकाम दिसेल. इथे पण नक्षीकाम आहे. जर तुम्ही पाहिलं, नीट पाहिलं तर हे दोन पुरुष दाखवलेले आहेत. इथे एक पुरुष आहे, इथे एक पुरुष आहे आणि हा त्या पुरुषाचा हात आहे. इथला हा जो दगड आहे तो फुटलाय आता आणि त्याच्या हातामध्ये कुठलं तरी शस्त्र आहे. सेम इकडे पण तसंच आहे. ह्या बाजूला थोडं पाणी टाकलंय, पण हा जो हात आहे त्याच्या हातामध्ये काही ना काहीतरी शस्त्र आहे. हे जे दोन पुरुष आहेत ते कुठेतरी चाललेलं आहे. इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की हा जो पूर्ण देखावा आहे हा रामायणाला रामायणाशी निगडीत आहे. प्रभू श्रीराम आणि प्रभू श्री लक्ष्मण ज्यावेळी, हा प्राणी दिसते तुम्हाला खाली, त्याचे हे पाय आहेत इथे खाली. हे बघा, हे पाय आहेत. हे बघा, क्लिअर दिसतोय. हे पाय आहेत त्याचे. हा त्याचा पूर्ण मान आहे पाठीमागे फिरताना. हे बघा, हा पाय आहे, हे क्लिअर दिसतोय. तर प्रभू श्रीराम आणि प्रभू श्री लक्ष्मण हे हरणाला ज्यावेळी मारायला गेले होते त्याचा हा चित्र रेखाटलेला आहे. नीट पाहिलं तर तुम्हाला क्लिअर दिसून येईल. हे दोन राजपुरुष आहेत जे की ह्या हरणाला मारायला चालेल, जे की प्रभू श्रीराम आणि प्रभू श्री लक्ष्मण आहेत. बघून घ्या नीट, वेळ घ्या इथे बिंदास, नीट बघून घ्या, तुम्हाला सर्व दिसेल. हे बघा, दिसतंय का इथे? हे बघा, हे पाय दिसलंय का? बघून झालं ना, तिथे आपण एक कैदखाना बघितला बरोबर, ज्याला नाव दिलेलं शस्त्रागार. तसाच कैदखाना सेम इथे सुद्धा आहे. जर इथे पाहिलं तुम्ही आतमध्ये, नंतर या एकेकाने जर आतमध्ये पाहिलं तर इथे सुद्धा सेम तशीच रचना केलेली आहे. हे बघा, हा दिसतोय, तिथे काहीतरी अशा पद्धतीने बांधलं जायचं. दुसरी गोष्ट अजून आहे की हे बघा, इथे सुद्धा साखळदंड लावायचे आणि साखळदंड लावून त्यांच्या हाताला बांधायचे. तिसरी गोष्ट अशी आहे की हा कैदखाना का असू शकतोय म्हणून, तिथे तुम्हाला एक छोटासा पाण्याचा टाका दिसतोय. जर त्यांना इथे कैद्यांना इथे आणून ठेवलं तर त्यांची पाण्याची व्यवस्था इथेच व्हावी, त्यासाठी हा जो छोटासा टाका आहे तो बनवलेला आहे. आतमध्ये येऊन एकेकाने नंतर बघा, इथे एक आहे, हे इथे एक बांधलेलं आहे. आहोत हे आहेत सरसगडात जो दुर्ग सरसगड, त्याचे धान्याचे कोठार, त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस नाहीये. दुसरी गोष्ट, सर्वांनी इथे छोटंसं एक नक्षीकाम पाहिलं असेल बरोबर आहे. तर हा जो चित्र आहे हा आपल्या गणपती बाप्पाचा आहे. ठीक आहे, हा गणपती बाप्पा आहे. आपण एक गाणं ऐकतो नाही का, त्याच्यामध्ये एक ओळ आले बघा की दुर्गेचा पुत्र हा दुर्गावर राही, पश्चिमेचा राजा पूर्वेला पाहिजे, बरोबर आहे. तर तेच आहे गणपती बाप्पाचा, तो त्याचंच वर्णन ह्याच्यामध्ये केलेलं आहे. हा बाप्पा बघा तिकडे बघतो आणि तिकडचा बाप्पा इकडे बघत असतो. सोंड बघा ह्या बाजूला आहे आणि आपलं बाप्पाचं मंदिर कुठे, तिथे आहे, बरोबर आहे. त्याची सोंड कुठल्या बाजूला, बरोबर. म्हणजे हा जो बाप्पा आहे तो त्या बाप्पाकडे बघतो, तो बाप्पा ह्या बाप्पाकडे बघतो. ही जी ओळ आहे ती ह्याला सार्थकी लागते की दुर्गेचा पुत्र हा दुर्गावर राही, पश्चिमेचा राजा पूर्वेला पाहिजे, अशी ही गोष्ट आहे. तर खूप भारी गोष्ट आहे त्या. गोप्रो हातात करा ना. बाय करा, बाय. मित्रांनो, हा आहे महादरवाजा सरसगडचा, मागा बघू शकता. आणि
हा महादरवाजा समोरचा टाक्यात पावडा आहे का बघा जरा. समोरची डिझाईन बघा महादरवाजा वरती. आहे एका टाक्यात आहे सामान आहे. साहेब शहाजी महाराज की साऱ्या विश्वाची माता राजमाता मातोश्री जिजाऊ मासाहेब की महाराज गणपती गजपती भूपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित सकल कुल मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज नीतिवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत गुणवंत श्रीमंत अतिश्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आस्ते कदम रणधुरंदर अजिंक्य योद्धा धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पद हर 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 मंगलमूर्ती मंगलमूर्ती जय जय माते मन कामना मूर्ती जय देव रत्नावली करा गौरी कुमरा चंदनाची रोटी कुमकुम केशरा हिरे गडो मुकुट शोभतो बरा जुनो जुनो पुरे चरणी घालणे
जास्त हे पण नको घेऊ, जवळ लांब पण नको. बघू हवामान खात्याचा अंदाज चुकलेला आहे मित्रांनो. मी आमचे सिटी मॅन एक मिनिट सिटी पण गारटली बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हर हर परत एकदा घेता बरोबर